बँकिंग व्यवसायाच्या स्पर्धेत रवळनाथ आघाडीवर प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी। सांगोला शाखेचा द्वितीय वर्धापन दिन व सत्कार समारंभ उत्साहात। मोबाईल बँकिंगसह डिजिटल सेवा आणि घरपोच सुविधांमुळे ग्राहकांचा वाढता विश्वास। विविध बँका, पतसंस्था आणि सहकारी संस्थांमध्ये बँकिंग व्यवसायाची मोठी स्पर्धा असतानाही श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीची सांगोला शाखा अवघ्या 2 वर्षात सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादन करून बँकिंग व्यवसायाच्या स्पर्धेत आघाडी घेत आहे, असे गौरवोद्गार महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी यांनी काढले। श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी मल्टीस्टेट गडिंग्लजच्या सांगोला शाखेच्या द्वितीय वर्धापन दिन व सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष ML चौगुले होते। चेअरमन प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर, संचालक प्राध्यापक डॉक्टर किरण पोद्दार आणि शाखा चेअरमन प्राध्यापक DN काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती। संस्थेच्या माध्यमातून सर्व शाखांमध्ये मोबाईल बँकिंग, डिजिटल बँकिंग सेवा, RTGS, NEFT तसेच वीज बिल भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारी वयोवृद्ध ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते। विविध आकर्षक व्याजदराच्या ठेव योजनांनाही चांगला प्रतिसाद मिळत असून ग्राहक केंद्रित सेवेमुळे संस्थेने सांगोला व परिसरात विश्वासार्हता निर्माण केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले। संस्थापक अध्यक्ष ML चौगुले यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा उल्लेख करत आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधांसोबतच ग्राहकांना आवश्यक सेवा देण्यावर संस्थेचा भर असल्याचे सांगितले। यावेळी विविध पदांवरून सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला। तसेच शाखा सल्लागार शुभांगी घोंगडे यांचा पर्यवेक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला। सत्कार मूर्तींनी मनोगतातून संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। शाखा चेअरमन प्राध्यापक डॉक्टर DN काशीद यांनी स्वागत केले। चेअरमन प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर यांनी प्रास्ताविक केले। शाखा सल्लागार शुभांगी घोंगडे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र नवार यांनी आभार मानले। कार्यक्रमात शाखा सल्लागार प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार घाटगे, शाखाधिकारी सुशांत जिजगोंडा यांच्यासह सभासद, ठेवीदार, हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।